ते आपल्याला म्हणजे व्हाईल व्हेंचरिंग इन एनी बिझनेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं खूप आवश्यक आहे. अनेक लोक ह्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्याचा लाभ न घेताही उद्योग करतात, परंतु याचा जर लाभ घेतला तर तो उद्योग अजून वेगाने चालू शकेल. या काही गोष्टी आहेत त्या आपण जरा आज जाणून घेऊया. उद्योग सुरू करायचं म्हटलं की आपल्यासमोर अनेक काही प्रश्न येतात. त्याच्यातला मुख्य प्रश्न माझ्या मते आहे की तो म्हणजे भांडवलाचा. आज भांडवलाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहितीच नाही. भांडवल आपल्याला दोन प्रकारचं लागतं. एक लागतं ज्याला आपण म्हणतो सुरू करण्यासाठी, उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला एक दीर्घकालीन कर्ज लागतं, कारण की त्याच्यामध्ये आपण काही फिक्स असेट क्रिएट करणं असतं. जशी जागा लागेल, समजा एखादा उत्पादन उद्योग असेल तर त्याच्यामध्ये जागा आहे, इमारत आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, फिक्चर आहेत, मिसलेनियस फिक्स असेट्स आहे, काही प्रिलिमिनरी प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस आहे, मार्जिन फॉर वर्किंग कॅपिटल आहे. असे अनेक खर्च आहे की जे वन टाइम एक्सपेन्सेस असतात आणि जे खूप मोठे असतात. अर्थात मोठे एक्सपेन्सेस आहेत, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे नॅचरली तुम्हाला मोठं कर्ज लागेल आणि मोठं कर्ज लागणार आहे तर मग ते आपल्याला त्याला परतफेडीचा कालावधी बी मोठा लागेल. तर असं दीर्घकालीन कर्ज ज्याला आपण म्हणतो लॉंग टर्म लोन, हे मिळण्यासाठी शासनाच्या काही यंत्रणा तुमच्यासाठी आहेत, काही योजना तुमच्यासाठी आहेत. आणि विशेषतः आता हे जे लॉकडाऊन झालं त्याच्यामुळे अनेक अशा काही सवलती शासनाने जाहीर केल्या की ज्यामुळे अगदी कमी व्याज दरात तुम्हाला हे पैसे मिळू शकतील. आणि मित्रांनो, आता तुम्हाला जे आपल्याला माहिती आहे की शासनाचा जो सगळा जो भर आहे तो आत्मनिर्भर होण्यावर आहे. ते आत्मनिर्भर होण्यासाठी तुम्हाला अगदी जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत, जे अगदी असे गाडे लावून वगैरे काही व्यवसाय करतात, तर त्या लोकांना सुद्धा 10,000पासून कर्जाची सोय केलेली आहे. मुद्रा नावाची एक योजना आहे, ती आपल्या सगळ्यांना माहिती असेल. मुद्रामध्ये 3 योजना आहेत. त्याच्यामध्ये एक 50,000 पर्यंत, 10,000 ते 50,000, मग 50,000 ते 5,00,000 दुसरी योजना आहे, 5,00,000 ते 10,00,000 तिसरी योजना आहे. अशा 3 योजना मुद्राच्या अंतर्गत आहे. 50,000 पर्यंत कर्जाला तर फक्त 7-7.5% व्याजदर आहे. त्याच्यानंतर 9% वगैरे एवढं व्याजदर आहे. तर मित्रांनो, एवढ्या कमी व्याजदरात तुम्हाला आज हे कर्ज मिळतं. मुख्य म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी ज्या आपण जाणून घेतल्या पाहिजे. एक तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी जनरली जर तुम्ही कोणत्याही कर्जासाठी बँकेमध्ये गेला तर बँक तुमचे जे असेट्स निर्माण करण्यासाठी कर्ज देणार आहेत तर ते असेट तर मॉर्गेज करणारच आहे, त्याचं गहाण होणारच आहे. परंतु बँकेला त्याच्यावर समाधान नसतं. बँक काय म्हणते, तुमच्याकडे ऍडिशनल काय, तुमच्याकडे काही गाळा आहे का, जागा आहे का, की जे आम्हाला तारण तुम्ही ठेवू शकाल. मग अशा वेळेला नवीन उद्योजकांकडे काय असतं, काही नाहीये. म्हणून त्यांना अशा प्रकारचं कोणतंही ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी लागू नये, कारण की जी सिक्युरिटी तुम्ही त्या पैशाने निर्माण करणार आहे ती तर मॉर्गेज होणारच आहे बाय डिफॉल्ट, परंतु ऍडिशनल जी आहे ती कोलॅटरल सिक्युरिटी आपल्याकडे नसते. आणि म्हणूनच या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात. कारण की आपण जेव्हा सुरुवात करतो कदाचित जे एकदम अनएम्प्लॉईड युथ असतील त्यांच्याकडे काहीच नसेल, मग त्यांना ही अगदी 50,000चं स्टार्टअप, तसं पाहायला गेलं बरेच लोक म्हणतात 50,000 काय होणार. आमच्या जरा उद्योगवर्धींच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, तर तिथे तुम्हाला दिसेल जवळपास 50 उद्योजकांच्या मुलाखती त्याच्यात आहे. तर हे सगळे लोकांकडे काही नव्हतं. दे डिडंट हॅड इव्हन 50,000 रुपीज. आमच्या अशोक कटारेकडे 560 रुपये नव्हते पहिले टेंडर भरायला. अनेक असे उद्योजक आहेत. मी स्वतःही 16,000पासून व्यवसायाला सुरुवात केली आहे. तर 50,000 सुद्धा इनिशियल पिरियड मध्ये खूप मोठी अमाऊंट आहे. आणि त्या 50,000पासून सुरू करून गव्हर्नमेंट असं म्हणत नाही की आता 50,000 एकदा कर्ज घेतलं परत कर्ज नाही भेटणार. तर त्याच योजनेमध्ये तुम्हाला परत 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्याच योजनेमध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंत सुद्धा कर्ज मिळू शकतं. ते पूर्ण झालं, ते तुम्ही परतफेड केली तर तुम्हाला पीएमईजीपी मध्ये 25 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं.
पीएमईजीपी संपल्यानंतर तुम्ही मग मग तेव्हा तर तुमच्याकडे खूप पैसे होऊन जातील. पीएमईजीपी मध्ये 50-25 लाखाचं कर्ज आहे. सीएमईजीपी मध्ये 50 लाखाचं कर्ज आहे. तर असे सगळे कर्ज आहे ना. आता 1 कोटीपर्यंत तुम्हाला स्टँडअप योजनेच्या अंतर्गत कर्ज आहे. 2 कोटीच्या आत तुम्हाला सीजीटी एमएससी म्हणजे क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस या अंतर्गत कर्ज आहे. हे असे 2 कोटीपर्यंतचे कर्ज आहे आता. बाकी स्टार्टअप वगैरे तर त्याला अनलिमिटेड कर्ज अवेलेबल आहे. मग मी सांगतो त्या सगळ्या योजना तुम्हाला, जे आता तुम्हाला मी सांगितल्या. खूप चांगल्या योजना आहेत. 10 लाखापर्यंत तर मुद्रा योजनेमध्ये तुमचा उत्पादन उद्योग असो, सेवा उद्योग असो किंवा व्यापार असो, या तिन्ही योजनेसाठी तुम्हाला ते कर्ज मिळू शकतं. आता आत्मनिर्भर योजना एक आता आलेली आहे, तर त्याच्यामध्ये पीएमएफडीवाय त्याला म्हणतात, तर 25 लाखापर्यंतचं कर्ज आहे. एक शासनाची अजून आधी एक योजना आहे, ते पीएमईजीपी आहे, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज आहे उत्पादन उद्योगाला. सेवा उद्योग असेल तर 10 लाखाचं कर्ज आहे. त्याच्यामध्ये व्यापाराला कर्ज नाही. पण मात्र सेवा उद्योगासाठी 10 लाखापर्यंत कर्ज, शहरी भागात आणि ग्रामीण भागात 5 लाखापर्यंत कर्ज, सेवा उद्योगाला आणि उत्पादन उद्योगाला 10 लाखापर्यंत कर्ज पीएमईजीपी मध्ये मिळू शकतं. की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागात सबसिडी 35% आहे आणि शहरी भागात सबसिडी 25% आहे. एससी एसटी किंवा महिला असाल तर, महिला कोणत्याही कॅटेगरीच्या. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर शहरात तुम्हाला सबसिडी 15% आणि ग्रामीण भागात तुम्हाला सबसिडी 25% आहे. तर इतकी चांगली योजना आहे. आणि सेम ह्याच प्रमाणात तुम्हाला सीएमईजीपी म्हणजे चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, याच्यामध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज मिळत आहे. सध्या ही खूप प्रचलित ह्या स्कीम्स आहे सगळ्या आणि खूप चांगल्या प्रमाणे लोकांना याच्यात लोन मिळत आहे. आमचे बरेच लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये. माझे नुसतं मुद्राचा जर विचार केला तर माझे जवळपास 1500च्या वरती लोकांना मुद्राचं लोन मिळालेलं आहे. पीएमईजीपीचं लोन 1000च्या वरती आहे. सीएमईजीपी जस्ट सुरू झालेली असल्यामुळे तरी त्याच्यामध्ये अराउंड 100 पीपल असे आहे की ज्यांना सीएमईजीपीचं लोन मिळालेलं आहे. बाकी त्याच्या आधी डीआयसी लोन स्कीम सुद्धा आहे, ती परत आता एप्रिल पासून चालू होईल. त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज आहे. त्याच्यानंतर पुढची एक योजना आहे सीड मनी योजना, त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज आहे. त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज हे तुम्हाला ट्रेडिंगसाठी सुद्धा मिळू शकते. तर अशा ह्या कर्ज योजना सुद्धा आहे मित्रांनो. पीएमईजीपी सीएमईजीपी संपलं 1 करोड पर्यंत स्टार्टअप योजना आहे, स्टँडअप योजना आहे. स्टँडअप योजनेमध्ये तुम्हाला 1 कोटीपर्यंत कर्ज मिळतं. जी स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहे, सिडबी जिला आपण म्हणतो, या सिडबी मार्फत हे कर्ज मिळतं. आणि एक चांगली महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की या सिडबी मध्ये तुम्हाला जे कर्ज मिळतं त्यासाठी ऑफिशियल हँडहोल्डिंग एजन्सी जी आहे ती उद्योगवर्धिनी आहे नाशिक विभागासाठी. अर्थात महाराष्ट्रात कुठे जरी केला तर हे उद्योगवर्धीचं सर्टिफिकेट तुम्हाला उपयोगाला येऊ शकेल. तर या 1 कोटीपर्यंतच्या योजना आहेत आणि 2 कोटीपर्यंत सीजीटी एमएससी आहे. तर सीजीटी एमएससी मध्ये 2 कोटीपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आता या झाल्या. आता स्टार्टअप म्हणजे तुमचं जर काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असेल, त्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट जर तुमच्या मनात काही असेल की काहीतरी इनोव्हेशन आहे जे आज मार्केटमध्ये नाहीच आहे, एखाद्या एक्झिस्टिंग प्रॉब्लेमला तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन देत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात कर्ज मिळू शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एंड टू एंड सपोर्ट आहे. म्हणजे एंड टू एंड म्हणजे काय की तुम्हाला त्या प्रोडक्टचं प्रोटोटाईप बनवायचं असेल, त्या प्रोटोटाईप बनवण्यासाठी तुम्हाला एखाद्या इन्क्युबेटरमध्ये रजिस्टर करू शकता तुम्ही. त्या इन्क्युबेटरमध्ये तुम्हाला मशिनरीज, इक्विपमेंट आणि मेंटरिंग सपोर्ट हा फ्रीली अवेलेबल असतो. इनफॅक्ट वरतून तुम्हाला स्टायपेंड ज्याला आपण म्हणू शकतो तसं सुद्धा मिळतं, सीड मनी मिळतं. तर असं सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पेटंट घेत असाल तर तुम्हाला 80% पर्यंत सबसिडी आहे. यासाठी स्टार्टअप योजनेमध्ये नोंदणी केलेली असली पाहिजे. आणि पेटंट झाल्यानंतर तुम्ही एकदा प्रोडक्ट त्याचं प्रोडक्शन करणं असाल तर तुम्हाला लोन कितीही मिळू शकतं. कारण की अनेक एंजल इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो जे गुंतवणूकदार असतात ते प्रायव्हेट क्षेत्रातले असेल किंवा सीडबीची सुद्धा एक व्हेंचर कॅपिटल स्कीम आहे. याच्यामध्ये हे व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा जे एंजल इन्व्हेस्टर्स आहे हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होतात.
तुम्हाला काही टाकायचं नाही, तेच पैसे टाकणार. तुम्हाला त्यांचं तुमचं एक ॲग्रीमेंट केलं जातं. ही लोन कितीही असू शकेल. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी सुद्धा असू शकते. तर अशा या एवढं चांगलं आज सपोर्ट सिस्टम तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी आहे. याशिवाय फूड प्रोसेसिंगसाठी काही योजना आहेत. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी तुम्हाला 1% कमी दराने सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाची योजना आहे. महिलांसाठी एक विशेष योजना आहे. महिलांसाठी मी ज्या इनफॅक्ट पीएमईजीपी, सीएमईजीपी या सगळ्या ह्याच्यात महिलांना 1% व्याजदर कमी आहे. तर महिलांसाठी या विशेष योजना आहेत. याशिवाय काही विशेष जाती जमातीसाठी सुद्धा योजना आहेत. अनुसूचित जाती जमातीचे तुम्ही असाल तर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ जे आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला सीड मनी मिळत आहे. शबरी विकास महामंडळ त्याच्या मार्फत तुम्हाला आदिवासी लोकांसाठी म्हणजे अनुसूचित जमातींसाठी कर्ज मिळू शकतं. याशिवाय मग ते अण्णाभाऊ साठे मातंग समाजासाठी आहे किंवा रोहिदास महामंडळाचं जे चर्मकार बंधूंसाठी ते सुद्धा आहे. याशिवाय मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा तुम्हाला योजना आहेत. मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ आहे ते. शिवाय मराठा समाजासाठी खास अण्णासाहेब पाटील एक योजना आहे. 10 लाखापर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळू शकतं. अशा एवढ्या काही कर्ज योजना आहेत याची आपण सविस्तर माहिती प्रत्यक्ष कार्यक्रमात घेऊ. पण ह्या एवढं सपोर्ट सिस्टम तुम्हाला आज आहे लोन मिळण्यासाठी. मित्रांनो, याशिवाय वर्किंग कॅपिटल म्हणजे आता उद्योग चालवण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात. उद्योग चालवण्यासाठी म्हणजे पैसे जर एखादा उत्पादन उद्योग असेल तर उत्पादन उद्योग चालवण्यासाठी म्हणजे कच्चा माल आणावा लागेल, त्याच्या प्रक्रिया करावं लागेल, मग त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर तो मार्केटमध्ये जाईल. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमच्या हातात जेव्हा पैसे परत येतील हा कालावधी एखादा महिन्याचा सुद्धा असू शकतो. 1 महिन्याच्या कालावधीत तुम्ही कसं करणार, मग मॅनेजमेंट कसं करणार? कारण की आज तुम्ही पैसे टाकले, समजा मी आज 1 तारखेला पैसे टाकले आणि मला पुढचे म्हणजे मला ते पैसे रिटर्न येतील 31 तारखेला. तोपर्यंत मी माझ्या मशिनरीला माल कसा देईल, माझ्या लोकांना काम कसं देईल, त्यासाठी तुम्हाला एक खेळतं भांडवल लागतं. वर्किंग कॅपिटल ज्याला तुम्हाला. हे खेळते भांडवलासाठी तुम्हाला काही योजना आहेत. आता विशेषतः केंद्र शासनाने जी 2 वर्षापूर्वी एक योजना जाहीर केली तुम्हाला माहिती असेल. 59 मिनिट्स 59 मिनिटात म्हणजे 1 तासाच्या आत तुम्हाला 5 कोटीपर्यंतचं प्री अप्रुव्हल मिळू शकतं. या स्वतःचं एक प्रॅक्टिकल आम्ही मागच्या 5 ऑगस्ट 2018 मध्ये 5 ऑगस्ट 2018 मध्ये वी डिड वन प्रोग्राम आणि त्या प्रोग्राम मध्ये आम्ही 43 लोकांना या 5 कोटीपर्यंतचं जे लोन आहे ते सँक्शन झालं होतं आमच्याच विद्यार्थ्यांना. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत हे केलं होतं. तर मित्रांनो, असं नाही की लोन मिळत नाही. अनेक लोकांचे काय नाही काय कर्ज मिळत नाही असं. अरे का बरं बँकांनी कर्ज नाही दिलं तर चालणार कसं काय? आपल्याला एक तर माहितीचा अभाव असतो, आपला अप्रोच बरोबर नसतो, आपले डॉक्युमेंटेशन कमी असतात, आपली एकंदरीत तयारीच नसते आणि त्यामुळे आपलं काय वाटतं चला डायरेक्ट बँकेकडे गेलं की आज उद्या कर्ज असं नाही ना. तर ही कर्ज देण्यासाठीच योजना आलेल्या आहे ना आणि होतंय ते कर्ज. तर मित्रांनो, ही जी 5 कोटीपर्यंतचे वर्किंग कॅपिटल तुम्हाला मिळू शकतं. याशिवाय तुम्हाला कॅश क्रेडिट नावाची योजना आहे बँकेची. अगदी 9-10% आत व्याज दराने तुम्हाला कर्ज मिळू शकतं. कॅश क्रेडिट आहे, बिल डिस्काउंटिंग आहे, हायपोथिकेशन आहे किंवा ओव्हरड्राफ्ट आहे. अशा स्कीम्स मार्फत तुम्हाला वर्किंग कॅपिटल 9 ते 10% मिळू शकतं. आज आपण मार्केटमधून जर उसने पैसे उचलले किंवा व्याजाने पैसे उचलले, याला अनसिक्युअर्ड लोन म्हणतो आपण, तर ते उचललं तर तुम्हाला साधारणपणे 2% तर मिनिमम व्याज लागतंय महिन्याचं. 2% म्हणजे महिन्याचे 2% म्हणजे वर्षाचे 24% झाले. अर्धा ते 2% व्याज कोणाला मिळेल? जो स्टँडर्ड चांगला त्याच्याकडे काही देण्यासाठी आहे त्याला 2% मिळेल. पण बाकीच्यांना तर 5% पर्यंत सुद्धा कर्ज घेतात 5% दराने. अनेक शेतकरी किंवा अनेक काही लोक अडचणीत येतात किंवा काही लोक आत्महत्या करतात. त्याला कारण हे 5% व्याज दराने कर्ज घेणं आहे. 5% व्याज म्हणजे महिन्याचं म्हणजे वर्षाचं 60% झालं. 60% प्रॉफिट तर कुठेच नाहीये. मग तो उद्योग आजारी पडणार हे नक्कीच आहे. म्हणून आपण या कर्ज योजनांची नीट माहिती घेऊन आपण काम केलं पाहिजे.
तुम्ही तुमचेही पैसे लावत असाल तर आपल्या पैशाचं बी काही व्हॅल्यू आहे. ते व्हॅल्यू तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्हाला तेवढे रिटर्न्स मिळाले पाहिजे. म्हणजे कर्ज योजना ठीक आहे ना, म्हणजे जिथे तुम्हाला तुमचा पैसा कुठे उद्योगात लावला तर त्याला जर 20% रिटर्न असेल, मग तुम्ही 9% दराने जर कर्ज मिळत असेल, मग आपण ते का घेऊ नये? तर तुम्ही जर तेच कर्ज तुम्ही जर एखाद्या उद्योगात लावलं, तुम्हाला जर 20% रिटर्न्स आहे, तर 11% तर तुम्हाला त्याचे डायरेक्ट प्रॉफिट आहे. सो फ्रेंड्स, मला सांगायचं आहे की या सगळ्या योजना आपण नीट माहिती करून घेतल्या पाहिजे. आता हे झालं कर्जाचं. आता कर्जाबरोबर आपल्याला अनेक गोष्टींची गरज आहे. पण शासनाने तुम्हाला अनेक इन्सेंटिव्ह सुद्धा देऊ केलेले आहे. इन्सेंटिव्ह म्हणजे अनुदान. अनेक अनुदान आहेत. एक महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे ज्याला म्हणतो आपण पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, एकत्रित प्रोत्साहन योजना. ही 2019 ची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला ABCD म्हणजे ए तर नाहीच आहे, मला BCDD प्लस, नॉट ई, BCDD प्लस अशा विभाग केले त्यांनी प्रत्येक तालुका वाईज. जो अविकसित तालुका असतो त्याला D प्लस झोन दिला जातो. जो थोडा विकसित असेल तर त्याला D आहे, मग त्याला C आहे, B आहे, तर BCDD प्लस आणि नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट असे 5 कॅटेगरीमध्ये सवलती आहेत. ते किती मिळतात? तुमची जी काही एकंदरीत प्रकल्पाची गुंतवणूक आहे त्याच्या 40%, 50%, 60%, 70% आणि 100% तुमच्या प्रोजेक्टच्या इन्व्हेस्ट. समजा मी 1 कोटीचा प्रोजेक्ट टाकला तर B झोन मध्ये मला 40% सवलत मिळेल, म्हणजे रिफंड मिळतील मला ते इन्सेंटिव्ह मिळेल. मी C झोन मध्ये टाकलं तर मला 50% मिळेल, मला D झोन मध्ये टाकलं तर मला 60% मिळेल आणि D प्लस मध्ये टाकलं तर 70% मिळेल आणि नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट मध्ये टाकलं तर मला 100% मिळेल. हे रिटर्न मिळतील तुम्हाला. हे पॅकेज ऑफ इन्सेंटिव्ह मध्ये अजूनही काही योजना आहेत. तुम्हाला वीज आणण्यासाठी जे काही खर्च आहे तो तुम्हाला म्हणजे लाईन लेईंग चार्जेस तुम्हाला लागत नाही, स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागत नाही, असे काही योजना म्हणजे तुम्हाला एखादं खरेदी केलं तर त्याला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. तर मित्रांनो, ह्या योजना अनेक लोक स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर आम्हाला माहितच नव्हतं. आता माहिती नसेल तर तो माहितीचा अभावामुळे तुम्हाला लॉस होतो. म्हणजे काही लोकांना म्हणजे इफ यू आर नॉट अवेअर, हे माहिती जे आहे ना आपला हक्क आहे, आपण घ्यायला काय अडचण आहे. यू आर गेटिंग दॅट काइंड ऑफ सबसिडीज. स्टॅम्प ड्युटी लागते. आज जरी 2%, 3% जरी असलं, पण आता इंडस्ट्रीला असं काही नाही, फक्त होमसाठी आहे. पण आज एवढं 5-6%, 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागते, ती तुम्हाला माफ आहे हो. तर इफ यू म्हणजे माहिती नाही त्यामुळे हे सगळे लॉसेस आपण करतो. एक तुम्हाला आज आपण घरगुती जरी आपण वीज घेतली तर ती साधारणपणे 7-8 रुपयाच्या वर आहे. इंडस्ट्रीला 7 रुपये दराने आज तुम्हाला वीज मिळू शकते. तर ह्या गोष्टी आहेत, तर ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. ओके. याशिवाय मित्रांनो, तुम्हाला मार्केटिंगसाठी अर्थात याच्या आधी सबसिडी अजून सांगतो तुम्हाला, मेक इन इंडिया नावाची स्कीम आहे. आता अनेक लोक आपण नाव खूप ऐकलेलं आहे मेक इन इंडिया. पण व्हॉट इज दॅट? की ज्या गोष्टी सध्या इम्पोर्ट केल्या जातात त्या गोष्टी तुम्ही भारतात बनवा. त्याच्यासाठी शासन तुम्हाला काही बेनिफिट देईल. काय बेनिफिट देईल? तुमचं प्रोजेक्ट बघून तुम्हाला जागा अतिशय सवलतीच्या दरात किंबहुना कधी मोफत सुद्धा दिली जाईल. तर मित्रांनो, ही खूप मोठी सवलत आहे. तुम्हाला ऐकलं असेल, तुम्ही अमोल यादव नावाचं एक उद्योजक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्येच, रायगडमध्ये त्यांना 170 एकर जमीन शासनाने मोफत दिली. आणि एवढंच नव्हे, ते तयार करत असलेले विमान हे भारत सरकार घेणार आहे. 35,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांच्याशी केला. तर अशा सवलती मेक इन इंडियाच्या अंतर्गत इम्पोर्ट सबस्टिट्यूट आयटम फक्त तुम्ही बनवले पाहिजे. ओके. याशिवाय तुम्हाला ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया याच्या अंतर्गत म्हणजे तुम्ही सोलार बेस काही प्रोजेक्ट केला तर तुम्हाला 30% पर्यंत सबसिडी आहे. ओके. तुम्ही गार्बेज बेस्ड म्हणजे जे काही गार्बेजेस आपल्याला अवेलेबल आहे, म्हणजे जे कचरा आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं तुम्ही काय काम केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 30% आहे.
तर असे सबसिडीज तुम्हाला आहेत. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी, फूड क्लस्टरसाठी सबसिडी आहे. म्हणजे तुम्हाला अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या अनुषंगिक सुविधा आहेत त्यासाठी 70% पर्यंत सबसिडी आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकली तर त्याच्यामध्ये 25% पर्यंत सबसिडी आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडून सबसिडी आहे. हे सगळ्या सबसिडी अवेलेबल आहेत आज, पण वी आर नॉट अवेअर. त्याची माहिती आपण करून घेतली पाहिजे. तर मित्रांनो, या सबसिडीज आहेत. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला मार्केटिंगसाठी, एक्सपोर्टसाठी सुद्धा काही सबसिडीज आहेत. तुम्हाला आपली वस्तू गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जर मार्केटिंग करायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला 2 महामंडळ शासनाने, एक राज्यस्तरीय आणि एक केंद्र म्हणजे सेंट्रल बेस्ड, सेंट्रल मिनिस्ट्रीसाठी एक आणि स्टेट मिनिस्ट्रीसाठी एक. सेंट्रल मिनिस्ट्रीसाठी जी काम करते ती संस्था आहे NSIC, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, आणि महाराष्ट्र स्टेटसाठी जी काम करते ते महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगचं सगळ्यात मोठा सपोर्टमध्ये काय आहे की तुम्हाला एकतर तो टेंडर फॉर्म फ्री मिळतो. त्याच्यानंतर तुमची जी वस्तू त्यांना द्याल तर तुम्ही कोट करताना समजा तुम्हाला 15%चं प्राइस प्रेफरन्स आहे. म्हणजे तुमची प्राइस 15% जास्त जरी असली तरी ती प्राइस एखाद्या मोठ्या जो स्मॉल स्केल इंडस्ट्री नाहीये तर त्याने समजा ती प्राइस कोट केली 100 रुपये आणि तुम्ही कोट केली 114 रुपये, तर ते टेंडर तुम्हाला मिळू शकतं. तर अशा सवलती आहेत मित्रांनो. 15% प्राइस प्रेफरन्स आहे. जर तुम्ही एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी अनेक सवलती आहेत. ड्युटी ड्रॉबॅक नावाची सबसिडी असते. जेवढा माल एक्सपोर्ट करा त्याचे काही व्हॅल्यू म्हणजे 6-7%, 5%, 10% असे तुम्हाला ड्युटी ड्रॉबॅक असते. MEIS म्हणजे जेवढा माल तुम्ही एक्सपोर्ट कराल तेवढं तुम्हाला इम्पोर्ट करण्याची तुम्हाला सवलत असते. ओके, तुम्हाला फ्रेट सबसिडी आहे, तुम्हाला बॉक्स सबसिडी आहे. अनेक अशा काही 14 प्रकारच्या सबसिडीज आहेत एक्सपोर्टसाठी. आपल्याला या जर माहिती, आणि असं आहे मित्रांनो, शासनाच्या जेवढ्या काही सबसिडी असतील, लोन असेल, काही असेल, त्याला अप्लाय केल्याशिवाय ते मिळत नाही, हे तर नक्की आहे. शासन तुम्हाला डायरेक्ट तुमच्या हातात देणार नाही. आज तुम्हाला गॅस सबसिडी जरी घ्यायची असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतंय. कोणत्याही शेतकऱ्यांना जरी सबसिडी असेल तर त्याचं ऍप्लिकेशन असतंय. तर तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल, तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागेल. माहिती असलं तर होईल ना. माहितीच नसेल तर तुम्हाला कोण शासन तुमच्या दारात येणार नाहीये की त्याला ही सबसिडी घ्या, हे करा. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय की अशा एवढ्या चांगल्या सबसिडीज आहेत. फक्त मार्केटिंग आणि एक्सपोर्ट करता. टेक्नॉलॉजी जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेक्नॉलॉजी आज तुम्हाला भारत सरकारच्या अनेक अपेक्स बॉडी आहेत ज्या फक्त टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं काम करतात. याच्यासाठी 2 अपेक्स बॉडी आहे. एक आहे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याला NRDC असं म्हटलं जातं, आणि दुसरी आहे CSIR, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च. या दोन्ही बॉडी ज्या आहेत त्या दिल्लीला आहेत. त्यांच्या अंतर्गत भारतामध्ये जवळपास 150च्या वरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रातले तंत्रज्ञान विकसित करत असतात आणि ते SMEs म्हणजे छोट्या मध्यम आकाराच्या किंवा मायक्रो इंडस्ट्रीसाठी ते देत असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फूड प्रोसेसिंग मध्ये काही करायचं असेल तर CFTRI नावाची संस्था आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, याच्या माध्यमातून तुम्हाला 400च्या वरती टेक्नॉलॉजी मिळू शकते. तुम्हाला बिल्डिंग मटेरियल मध्ये काय करायचं असेल तर CBRI नावाची संस्था आहे. केमिकल मध्ये करायचं असेल तर NCL नावाची संस्था आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, आपल्या पुण्यालाच आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करायचं असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अशी संस्था आहे. अनेक अशा 150च्या वरती या संस्था आहेत ज्यांचं काम आहे की त्या क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे आणि त्या टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवणे. त्याला काही चार्जेस बी लागतात थोडे बहुत, पण ठीक आहे ना, आपल्याला जर रेडीमेड टेक्नॉलॉजी मिळत असेल तर काय हरकत आहे. याशिवाय मित्रांनो, आपले लेट प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारतरत्न, त्यांनी ते खूप फोरसाइटेड होते. त्यांनी एक अशी संस्था उभी केली अहमदाबादमध्ये,
तिचं नाव आहे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. याचं काम काय आहे की देशभरातले जे काही संशोधक आहेत, इन्स्टिट्यूशन नव्हे, संशोधक तुमच्या माझ्यासारखे खेड्यापाड्यातही असतात ते, की जे स्वतः काहीतरी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा आविष्कार करत राहतात, त्या टेक्नॉलॉजी पेटेंट बी करतात. त्या पेटेंट टेक्नॉलॉजी पण जरूर नाही की ते पेटेंटेड टेक्नॉलॉजी ते स्वतः वापरतील. बरेच वेळा हे स्वतः वापरतच नाही, पण त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळू शकतात. त्याची सगळी माहिती त्या NIF मध्ये मिळू शकते तुम्हाला. याशिवाय तुम्हाला बाहेरच्या देशातून टेक्नॉलॉजी घ्यायची असेल, इफ यू वॉन्ट टू हॅव टेक्नॉलॉजीज अब्रॉड, APCTT नावाची संस्था आहे, एशिया पॅसिफिक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जपान, तैवान, कोरिया, चायना अशा अनेक देशातून, हा चायना म्हटलं की तुम्हाला अंगावर येत असेल, चायनामधून तंत्रज्ञान घ्यायला काय हरकत नाही ना. प्रॉडक्ट नका घेऊ चायनाचे, पण चायनाचं तंत्रज्ञान जरूर घ्यायला पाहिजे. तर अशा अनेक प्रोडक्ट जपानमध्ये आहे, तैवानमध्ये, कोरियामध्ये आहे. छोटे छोटे टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे, त्या टेक्नॉलॉजी घेऊन तुम्ही काम करू शकता. त्याची माहिती APCTT मध्ये मिळू शकते. याशिवाय टेक्नॉलॉजी ब्युरो नावाची एक संस्था CDBने स्थापन केली, त्याच्यामार्फत सुद्धा टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचं काम होतं. तर अशी टेक्नॉलॉजी मिळणं हे काही प्रॉब्लेम नाही. याशिवाय भारत सरकारने काय केलं, आता ठिकठिकाणी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर, TBI म्हणतात त्याला, त्या TBI एस्टॅब्लिश केले. अनेक मोठ्या शहरात, मुंबई, पुणे, नाशिक, सगळ्या अशा शहरात या टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. आता नाशिक सारख्या 2 टायर सिटीमध्ये सुद्धा आहे, पण आता जे 3 टायर सिटीज आहेत त्याच्यापर्यंत सुद्धा हे इन्क्युबेटर पोहोचले जात आहेत. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय की असं तुम्हाला टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी हे सगळं काही यंत्रणा उभी केलेली आहे. तर टेक्नॉलॉजी मिळू शकते. देन तुमचं आपण मार्केटिंग एक्सपोर्टसाठी बघितलं, फायनान्ससाठी बघितलं, मार्केटिंग अनेक अशा गोष्टीसाठी तुम्हाला आहेत जागा मिळण्यासाठी तुम्हाला MIDC आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याशिवाय असं म्हणत नाही शासन की तुम्ही MIDC मध्येच उद्योग करा. तुम्ही एखाद्या कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये उद्योग करा, त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करतं. तुम्ही एखादं इंडस्ट्रियल क्लस्टर केलं. आता आम्ही स्वतः उद्योगवर्धिनी एक क्लस्टर निर्माण करते फूड प्रोसेसिंगसाठी. त्याच्यामध्ये शासन आम्हाला काही मदत करत आहे कॉमन फॅसिलिटी उभ्या करण्यासाठी. तर शासन काय म्हणतं, असं काही जरूर नाही की शासनाच्याच MIDC मध्ये तुम्ही जागा घ्यावी. तुम्ही जागा घेऊन ती डेव्हलप करा, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत करू, कॉमन फॅसिलिटीसाठी मदत करू. असे अनेक गव्हर्नमेंटच्या योजना आहेत मित्रांनो, जागेसाठी सगळ्या तुम्हाला स्किल्ड मॅन पॉवर देण्यासाठी सुद्धा शासनाची यंत्रणा आहे. आज एक NSDC नावाची संस्था आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याचं काम आहे की टू प्रोव्हाइड स्किल्ड मॅन पॉवर टू द इंडस्ट्री. ऍट द सेम टाइम ITIs आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जवळपास ITIs आहे. या ITI मध्येच काम काय असतं की टू प्रोव्हाइड स्किल्ड मॅन पॉवर. तर असे आज तुम्हाला, याशिवाय तुमचा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी राज्यस्तरीय संस्था आहे, नाही का. याशिवाय एक टेक्निकल कन्सल्टन्सीसाठी संस्था आहे. सगळ्या काही यंत्रणा उभ्या आहेत, पण या यंत्रणाचा उपयोग करून घेणारा जो उद्योजक आहे तो आपल्याला आपल्यामध्ये विकसित केला पाहिजे, आणि या सगळ्या सिस्टीमचा आपण फायदा घेतलाच पाहिजे. असं म्हणलं जातं धीरूभाई अंबानी मोठं होण्याचं कारण त्यांनी काय केलं की शासनाच्या जेवढ्या काही यंत्रणा या योजना होत्या त्या सगळ्या नीट अभ्यास करून त्या योजनांचा त्यांनी भरपूर लाभ घेतला. त्यांनी त्याकरता शासनाचेच लोक भरपूर ते रिटायर झाले किंवा त्यांना प्री मॅच्युअर रिटायर घेऊन त्यांना कामाला लावलं, त्यांना भरपूर पगार देऊन चला तुम्ही शासनाच्या यंत्रणा योजना घेऊन या. मला सांगायचं काय की असं आपल्याला तर काही पुढे जायची गरज नाही. उद्योगवर्धिनीने तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आता तो ऑनलाईन आम्ही सगळं काम करतोय, ऑफलाईन तर करतच होतो, पण मार्च पासून अखंडपणे आमचं हे ऑनलाईन चर्चासत्र चालू आहे, हे ज्ञान यज्ञ चालू आहे. त्यामुळे काय की पूर्ण महाराष्ट्रातून लोक आमच्याकडे येत आहेत आणि त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही हे सगळं देऊ राहिलो, आणि पीपल आर व्हेरी हॅपी अबाउट इट. तो त्याच्यासाठी जे एक आठवड्याचं आम्ही एक ठेवलेलं आहे, त्या एक आठवड्याचं जे आहे ते 24 तारखेपासून आमचं सुरू होत आहे, 24 पासून. याच्यामध्ये
तुम्हाला मी स्वतःही मार्गदर्शन करणार आहे वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या बद्दल. असे आमचे सहकारी मदन लोणारे ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि बँकेचे अधिकारी आहे, मेन आपल्याला बँकेत अडचण आहे, त्या बँकेचे आमचे झोनल मॅनेजर मिस्टर लोंढे सर हे तुम्हाला गायडन्स करणार आहे की बँक काय बघते. तुमच्याकडे एखादं एखादं प्रकरण घेऊन जेव्हा तुम्ही बँकेकडे जाता, बँक काय बघणार तुमच्याकडे. तर ते बँकेच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. याशिवाय विविध सबसिडीज वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला आमचे एक पार्टिसिपंट गोटी म्हणून आहे, ते तुम्हाला गायडन्स करणार आहे. तर अशा सगळ्या योजनांचं पूर्ण पॅकेज तुम्हाला आम्ही ह्या पॅकेजमध्ये देतोय. ही लाख मोलाची माहिती आहे, नाही का. एक योजना जरी नीटपणे समजली, त्याचा लाभ घेतला तर तुमचे 100,000 टाइम्स पैसे वसूल जातील. सो फ्रेंड्स, मला असं सांगायचं की जरूर आपण या योजनांचा लाभ घ्यावा. माहिती जरूर करून घेतली पाहिजे, नाही का. सध्याचं माहितीचं युग आहे, तर माहिती ज्याच्याकडे आहे तो पॉवरफुल आहे. आणि आपल्याला उद्योगातही पॉवरफुल बनायचं आहे, तर माहिती घेणं हे आवश्यक आहे, नाही का. तुमच्याकडे ती माहितीचं गोष्ट असली पाहिजे. मग 24 तारखेपासून जो कार्यक्रम सुरू होणार, जो आठवडाभर चालेल, साधारणपणे 6 दिवस, तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही क्रमवार देणार आहोत. इव्हन त्याचे सगळे लिफलेट, पुस्तकं वगैरे जे काही आहे, कोर्स मटेरियल, ते तुम्हाला देणार आहोत, की ज्यामुळे ती योजना तुम्हाला व्यवस्थितपणे नीटपणे समजेल. त्याचे डॉक्युमेंटेशन काय लागतं. नुसतं या योजनांची माहिती ती तर तुम्हाला कुठेही मिळून जाईल. इट्स नॉट अ बिग थिंग. बट देन त्या योजनाचा अर्थ नीट लावता आला पाहिजे, तो समजला पाहिजे. ते डॉक्युमेंटेशन, तो अप्रोच कसा करायचा, केव्हा करायचं, हे कुठे लिहिलेलं नसतं. सगळ्या काही गोष्टी लिखित स्वरूपात नसतात. कसं अप्रोच करायचं बँकेला, कसं अप्रोच करायचं आपण जिल्हा उद्योग केंद्रामध्ये, कसं ऑनलाईनच्या आपण गोष्टी भरायच्या, तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते सगळं आपण ह्या कोर्समध्ये देणार आहोत, त्या 1 वीकमध्ये. म्हणजे यू विल बी गेटिंग अप्रोच असो की हाऊ टू. मला खूप अभिमान आहे सांगायला, माझ्या मोर दॅन 21,000 लोकांना आजपर्यंत कर्ज मिळालेलं आहे. हे माझ्याकडे लिखित स्वरूपात माहिती आहे. बाकी तर असे तर खूप आहे, म्हणजे आउट ऑफ 60,000 21,000चे माझ्याकडे नोंदी आहे की ज्यांना कर्ज मिळालेलं आहे. बऱ्याच लोकांनी स्वतः नंतर घेतलं कर्ज, पहिले स्वतःच्या व्यवसायाने पैशाने सुरू केलं, नंतर त्यांनी कर्ज घेतलं, त्याची माहिती आमच्याकडे नाहीच. त्यांनी नंतर किती कर्ज, आता प्रत्येक गोष्टी थोडी आम्हाला लोक येऊन सांगून. हा, पण ते इनिशियली जेव्हा सुरू करतात तेव्हा आमच्याकडे सांगत होतं. मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्ही कोणाकडून लोन घेतलं, तर त्या माहितीच्या आधारे माझ्याकडे 21,000 लोक आहेत. त्यामुळे कर्ज मिळत नाही असं तर काही म्हणणं योग्य नाही. आपल्याला माहिती अपुरी आहे असं म्हणणं योग्य राहील. आपली तयारी अपुरी आहे असं म्हणणं योग्य राहील. आपला अप्रोच निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते मिळत नाही असंही म्हणणं राहील ना. मित्रांनो, कर्जासाठी उद्योग नाही करायचा, उद्योगासाठी कर्ज घ्यायचंय. अनुदानासाठी उद्योग नाही करायचा, उद्योगासाठी अनुदान घ्यायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही अप्रोच राहाल तुमचं, तर मित्रांनो डेफिनेटली यू कॅन गेट ऑल द स्कीम्स, सबसिडीज, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. तर एक तुम्हाला ग्लिम्सेस मी माझ्या मते दिलेले आहेत की तुम्हाला ऍज अन एंटरप्रेन्योर जेव्हा तुम्हाला एखादा छोटा उद्योग सुरू करायचा असतो. आता मित्रांनो, उद्योगाच्या व्याख्या सुद्धा बदलल्या आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वीच उद्योगाच्या व्याख्या बदलल्या गेल्या, तुम्ही ऐकलं असेल. आता मायक्रो इंडस्ट्रीची व्याख्या अशी झाली की ज्याच्यामध्ये 1 करोड पर्यंतची गुंतवणूक असेल, 1 करोड, तर त्याला मायक्रो इंडस्ट्रीचा त्याला हे दिलंय, स्टॅटस दिलाय. 1 करोड ते 5 करोड गुंतवणूक असेल तर त्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं स्टॅटस आहे. सॉरी, 1 करोड ते 10 करोड, सॉरी, हे पहिलीची व्याख्या 5 करोड पर्यंत. आता जी नवीन व्याख्या आहे त्यामध्ये 1 करोड ते 10 करोड. 10 करोड ते 20 करोड असेल तर त्याच्यामध्ये त्याला मीडियम स्केल इंडस्ट्री असं म्हटलं जातं, आणि 20 करोडच्या पुढे जे असेल तर त्याला लार्ज स्केल इंडस्ट्रीज असं म्हटलं जातं. अशा ह्या सगळ्या योजना आहेत. ह्या उद्योग आणि विशेषतः मायक्रो इंडस्ट्रीज वाढाव्यात म्हणून शासनाने वेगवेगळ्या ह्या कर्ज योजना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. कर्ज योजनेमध्ये तुम्हाला 1 कोटीपर्यंतचं फायनान्स खूप इझिली अवेलेबल आहे. सो फ्रेंड्स, जरूर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यावा असं मी जरूर आपल्याला सांगेन. आता आपले जर काही प्रश्न असतील, जे काही मी आता बोललेलो आहे, तसं मी कार्यक्रमाची कल्पना तुम्हाला दिलेली आहेच की जो 24 पासून होणार आहे, त्याचं सगळं डिटेल शेड्यूल सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल. पण काही प्रश्न जर आपले असतील तर आय एम देअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स, प्लीज.
येस, थँक्यू सर. आणि आता आपण क्वेश्चन्सला स्टार्ट करूयात. सो पहिला क्वेश्चन असा आहे, बरेच क्वेश्चन्स आहे. सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की महिलांसाठी बँकवर किती व्याजदर असतं आणि घरगुती बिझनेस किंवा टिफिन सर्व्हिसेस अशा सर्व्हिसेससाठी लोन घेता येतं का? हम्म. हे पहा, टिफिन सर्व्हिसेस वगैरे जे काय असे छोटे छोटे मोठे स्टार्टअप असतील तुमचे, तर त्याला तुम्हाला 50,000 पर्यंत कर्ज सुद्धा पुरेसं होऊन जाईल. आणि ते 50,000चं जे कर्ज आहे ते तुम्हाला 60% म्हणजे महिलांना काही काही योजना ज्याच्यामध्ये ऑलरेडी कमी व्याज आहे त्याच्यात नाही होणार, परंतु काही ज्या योजना 9% तर महिलांना 1% दराने कमी दर आहे. विशेषतः पीएमईजीपी सीएमईजीपी मध्ये कमी दर आहे. 1% कमी दर आहे. आणि इव्हन स्टँडअप योजना आणि मुख्य म्हणजे या तिन्ही योजना स्टँडअप योजना, पीएमईजीपी, सीएमईजीपी याच्यामध्ये तुम्हाला 25 लाख, 50 लाख आणि 1 करोड पर्यंत कर्ज मिळतं. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला 1% व्याज कमी लागेल, पण महिलांना प्रेफरन्स लागेल. आणि महिलांना सबसिडी जास्त आहे. पीएमईजीपी मध्ये महिलांना सबसिडी 35% आहे जर ग्रामीण भागात केला तर. शहरी भागात गेला तर 25% सबसिडी आहे. तर पुरुष असतील आणि ते कोणत्या कॅटेगरी एससी एसटी मध्ये नसेल तर त्यांना 30, 15 आणि 25% म्हणजे 10% सबसिडी महिलांना द्यात आहे. याशिवाय अजून एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह एकत्रित प्रोत्साहन योजना आहे. जे मी तुम्हाला सांगितलं 40, 30, 40, 50, 60, 70, 40, 50, 60, 70% जे आहे योजना अनुदान तुम्हाला मिळणार आहे. महिला जर असेल तर त्याला 15% एक्स्ट्रा अनुदान आहे. एवढं चांगलं महिलांसाठी या सबसिडीज आहे. येस. हे सगळे डिटेल ऑफकोर्स आता इथे तर एवढं सगळं सांगायलाच एखादा तास लागू शकतो अजून. पण या सगळ्या योजना आपण आपल्या कोर्सच्या मध्ये नक्की सांगू डिटेलमध्ये. विथ तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा मिळतील. येस. पुढचा प्रश्न असा आहे की एका पार्टिसिपंटने सीएमईजीपी ला अप्लाय केलं होतं पोस्ट अप्रुव्हल बाय डीएलटीएफसी. आय थिंक अप्रुव्हल डीएलटीएफसी काही त्यांच्याकडून झालं अप्रुव्हल, पण बँकने डिनाय केलं. तर ते त्याचं रिझन काय असू शकतं? आता हेच सगळ्यात मोठी चूक आहे. याच्यासाठी ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. लोकांना काय वाटतं, लोकांना जे हे पहा कागदावरची योजना जी आहे ना ती अशी असते की तुम्ही डीएलटी म्हणजे डिस्ट्रिक्टच्या त्या कमिटीमधून जाते आणि मग तुम्हाला ते होईल. परंतु मेन शेवटी बँक आहे पैसे देणारे. तर आपण पहिले बँकेकडे जायला पाहिजे. हेच तर आम्ही सांगतोय कोर्समध्ये. तुम्ही अप्रोच कसं करावा बँकेला. काय शेवटी उद्या जर बँकच मला पैसे देणार आहे, जसं आपल्याला परमेश्वरच जर आशीर्वाद देणार आहे तर मधल्या भटजींना कशाला भेटलं पाहिजे. आपण डायरेक्ट देवाकडेच जायला पाहिजे ना. त्याचं त्याला काय त्याच्या अजून काय पूजा करायचं ते करून टाका. परंतु मेन तर आपल्याला ते बँक मेन आहे. बँकेकडे आधी जाणं आवश्यक आहे. आम्ही ते सांगतो. तुम्ही जर आमच्या कार्यक्रमात आला तर आम्ही बँकेला कसं अप्रोच करायचं ते सांगणार आहे आणि पहिले कसं करायचा, कसं तुम्ही अप्रोच होऊ शकता ते सांगणार आहोत. मेन तिथेच आहे ना. शेवटी हे यांचे काय फक्त हे पोस्टमनचं काम करतात. ते जर आहे आम्ही सँक्शन केलं पण बँकेवर पैसे द्यायचे, त्यामुळे बँक म्हणेल नाही माझ्याकडे आता आमच्याकडे हा प्रोजेक्ट काही व्हायबल नाही आहे. आणखी त्याचे डिस्क्रिशनरी पॉवर या बँकेकडेच आहे. बँकेला तो प्रोजेक्ट व्हायबल वाटला नसेल किंवा बँकेला जास्त कॉम्पिटिशन वाटले असेल किंवा अजून काही वाटलं असेल, तुमच्या कॅपेबिलिटी बद्दल काही शंका आल्या असेल. आणि की बँक दोन गोष्टी बघते, पर्सन अँड द प्रोजेक्ट. हु इज द पर्सन, हा पर्सन कॅपेबल आहे का तो उद्योग करण्यासाठी आणि त्याचा प्रोजेक्ट चांगला आहे का नाही हे बँक बघते. येस. ओके. आणि बऱ्याच लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो मी क्विकली स्क्रीन शेअरिंग करून दाखवतो. तो आपला उद्योगवर्धिनीचा गव्हर्नमेंट स्कीम्स आणि शासकीय यंत्र आणि योजना हा जो ऑनलाईन प्रशिक्षणचा वर्कशॉप आहे 1 वीकचा, तो 24 डिसेंबर म्हणजे थर्सडे पासून चालू होत आहे. याचं टायमिंग सकाळी 8 ते 9:30 वाजता लाईव्ह असतं झूम वरती. सो याचं ड्युरेशन 6 म्हणजे 1 वीक आहे. आणि याच्यामध्ये कोर्स तुम्हाला जी चॅटबॉक्स वरती लिंक टाकली त्याच्यावरून तुम्हाला इथलं डिटेल्स सिलेबस बघायला मिळेल. सो बेसिकली याच्यामध्ये आधी गव्हर्नमेंट काय काय रजिस्ट्रेशन लागतात, फॉर्मॅलिटीज लागतात, काय काय फर्मचे प्रकार आहे, त्यांचे तोटे काय काय हे आधीच कव्हर केलं जाईल. त्याच्यानंतर प्रकल्प खर्च, वर्किंग कॅपिटल आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योजना, मग वर्किंग कॅपिटलच्या काय स्कीम्स आहे, मग त्या गोष्टी कव्हर होतील. मग दीर्घकालीन योजना, त्याच्यामध्ये मग मुद्रा, डीआयसी, सीड मनी, स्टँडअप अशा वेगवेगळ्या योजनांबद्दल तुम्हाला डिटेल गायडन्स करणार आहे.
मग त्याच्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय काय कर्ज योजना आहे आणि ते MSME कडून ज्या ज्या योजना जाहीर झाल्या आहेत त्या पण सांगणार आहे. मग त्याच्यानंतर टेक्निकल अप्रेझल, फायनान्शियल अप्रेझल, मॅनेजमेंट अप्रेझल या गोष्टींमध्ये गायडन्स केलं जाईल. आणि मग पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, मेक इन इंडिया यांच्या अंतर्गत काय काय इन्सेंटिव्ह आहेत ते कव्हर होईल. आणि जसं सांगितलं की अन्न प्रक्रिया, एक्सपोर्ट, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी याच्यासाठी काय काय यंत्रणा आहे शासकीय त्याच्यावरती कव्हर होणार आहे. असे 10 पॉइंट्स वरती तुमचं डिटेल तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. आत्मनिर्भर योजना असेल ते पण असेल. सो हा 6 डेजचा वर्कशॉप आहे. याच्यामध्ये चांडक सर आणि अजून जे रजन लोंढे सर आहे, म्हणजे जे बँकेचे एक झोनल ऑफिसर आहे महाराष्ट्र बँकेचे, ते गाईड करणार आहे. आणि लोणारे सर आहे ज्यांना 30 वर्षाहून अधिक एक्सपिरियन्स आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये. आणि अविनाश गोटी म्हणून आहे जे बरेचसे याच्यामध्ये काम करतात इन्सेंटिव्ह मध्ये. तर याच्यामध्ये मेन की 30 स्टुडंट्स पर्यंतच आम्ही मर्यादित ठेवतो बॅच मध्ये. आणि तुम्हाला प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग पण दिलं जातं. तर लाईव्ह सेशन रेकॉर्ड होतात आणि त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला बघायला मिळेल. प्लस कोर्स झाल्यानंतर सर्टिफिकेट पण मिळेल. हँड होल्डिंग सपोर्ट असतो तुम्हाला कोर्स झाल्यानंतर, तो पण असतो आमच्याकडून. सो असा हा कोर्स आहे. 1500 याची फीज आहे फक्त. तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा खालती जे नंबर दिले याच्यावरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवू शकतात. आणि असंच तुम्ही ज्यांनी आजचा वेबिनार उशिरा जॉईन केला त्यांना आजचा वेबिनार पुन्हा बघायला मिळेल. इकडे तुम्ही खालती त्या लिंकवर स्क्रॉल कराल तर आमचे काही एक्स पार्टिसिपंट्स आहेत, त्यांचे सक्सेस स्टोरीज, फीडबॅक आणि आजचा वेबिनारची रेकॉर्डिंग या टॉपिकची तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल. आणि सगळ्यांनी युट्यूब चॅनल पण आपला सबस्क्राईब करू शकतात उद्योगवर्धिनीचं. याच्यामध्ये उद्योगवर्धिनीच्या नेटवर्कमध्ये जे 60,000 प्लस एंटरप्रेन्योर्स तयार झाले, तर त्यांच्या तुम्हाला बरेच लोकांच्या सक्सेस स्टोरीजचे व्हिडिओ, त्यांच्या स्टोरीज वगैरे बघायला मिळेल. सो त्याच्यामध्ये जे म्हणजे खूप स्क्रॅच पासून आहे आणि ज्यांनी आज चांगला बिझनेस केलाय. आणि अपकमिंग ट्रेंडिंग वेबिनार पण तुम्हाला बघायला मिळेल. सो आता पुढचा क्वेश्चन मी घेतो की 2 जर का मैत्रिणी असेल तर त्यांना म्हणजे कर्ज मिळू शकतो का सोबत अप्लाय केलं? हो, मिळू शकतं नक्कीच. तुम्ही पार्टनरशिप करून सुद्धा कर्ज घेऊ शकता. तुम्ही 2 मैत्रिणी एका प्रोजेक्टसाठी नक्की मिळू शकेल. ओके. अजूनही बरेच क्वेश्चन. सो फूड इंडस्ट्री रिलेटेड काय काय योजना असतात? फूड इंडस्ट्री रिलेटेड तुम्हाला अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी साधारणपणे 25% तुम्हाला कर्ज योजना आहे. 25% सबसिडीची योजना आहे. 1% तुम्हाला व्याज दर कमी लागतो इतर स्कीम पेक्षा फूड प्रोसेसिंग मध्ये. याशिवाय तुम्हाला सबसिडी सांगितली 25%. क्लस्टर जर तुम्ही एखादा केलं तर एक क्लस्टर मध्ये भाग घेतला तर तिथे अनेक ज्या कॉमन फॅसिलिटीज याच्यामध्ये आपलं खूप मोठं कॅपिटल एक्सपेंडिचर होत असतो. तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्हाला करावं लागणार नाही. ते कॉमन फॅसिलिटीमध्ये उभारता येतं. फक्त 30% कॉस्टमध्ये 70% गव्हर्नमेंट सबसिडी मिळतात. तर असं अनेक गोष्टी त्या क्लस्टरमध्ये तुम्हाला मिळू शकतात. त्याशिवाय खूप काही म्हणजे तुम्हाला प्री कुलिंग करण्यासाठी योजना आहे. तुम्हाला आता नवीन जे आपलं शेती धोरण झालंय त्याचा सुद्धा अंतर्भाव या स्कीम मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी योजना आहे. तर सो मेनी स्कीम्स आर अवेलेबल. विशेषतः जर तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी केली तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप सारे सबसिडीज आहेत, विशेषतः फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी. येस. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे की अगरबत्ती बिझनेस सारख्या याच्यासाठी लोन मिळू शकतं का? 3 लाख पर्यंत पाहिजे. आणि मराठा समाजसाठी काही योजना आहे का? हो, मराठा समाजासाठी मी सांगितलं आपल्याला की बेसिकली अण्णा साहेब पाटील एक खास एक महामंडळ स्थापन केलं गेलंय. त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतं. अगरबत्ती हा जो उद्योग आहे त्याच्यासाठी तुम्हाला मुद्रा योजनेमध्ये सुद्धा कर्ज मिळू शकेल. PMHP मध्ये सुद्धा मिळू शकेल. मुद्रा योजनेमध्ये जी दुसरी योजना आहे, म्हणजे पहिली योजना ज्याला आपण शिशु योजना, दुसरी योजना आहे किशोर योजना. किशोर योजनेत तुम्हाला मिळू शकेल. ओके. आणि एक रेस्टॉरंट ओपन करायचं आहे म्हणजे साधारण 4-5 टेबलच्या हिशोबाने, तर त्याला काही मिळू शकतं का लोन? आणि काय काय डॉक्युमेंट लागतात? मुद्रा योजनेमध्ये तुम्हाला मिळू शकेल. आणि त्याचे डॉक्युमेंटेशन तर खूप मोठी गोष्ट आहे. पण तरी तुम्हाला काही महत्वाचे म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन आणि ते
सगळे कोटेशन्स वगैरे लागतील, जसे प्रोजेक्ट रिपोर्ट लागेल, हे सगळं आम्ही डिटेल आमच्या कार्यक्रमात नक्की सांगणार आहोत. ओके. एक क्वेश्चन असा आहे की म्हणजे याच्यातून आपण लोन मिळवून देऊ का? लोन मिळून देण्याचं काम आम्ही नाही करत मित्रांनो. लोन आमचा सपोर्ट आम्ही नक्की करू शकतो. आम्ही तुम्हाला मग माझ्या इथे तर लाईन लागून जाईल आणि लोक फक्त कर्ज घेण्यासाठी येतील. आम्हाला तसं नाही करायचं. तुम्ही माहिती घ्या, तुम्हीच घ्या ना लोन, आणि आम्ही तुम्हाला काहीच फॉर्च्युनेटली बाय गॉड्स ग्रेस वी हॅव गॉट व्हेरी गुड रिलेशन्स विथ द बँक्स अक्रॉस महाराष्ट्र. त्यामुळे तिथे आम्ही काही शब्द टाकू शकतो, परंतु आम्ही नाही घेणार कोणाची की आम्ही लोन मिळवून देऊ. त्याचे मिळून देणारे काही लोक आहेत, त्यांची तुम्हाला कनेक्ट करून देऊ पाहिजे जर गरज वाटली तर. ओके. आणि जॉब केल्यामुळे लोन मिळण्यासाठी काही फरक पडतो? जर आता काही योजना अशा आहे की ज्या सुशिक्षित बेरोजगारांसाठीच आहे. म्हणजे आता ती योजना सध्या तर ऍक्टिव्ह नाही आहे, ती एप्रिल पासून होईल. जे एक DIC लोन स्कीम आणि सीड मनी स्कीम, याच्यामध्ये फक्त अनएम्प्लॉईड युथ साठी स्कीम आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं जॉब करत असाल तर तुम्हाला ती नॅशनल ते मिळणारच नाही. परंतु आता बाकीच्या योजनेमध्ये ही काही रिक्वायरमेंट नाहीये, तर तुम्हाला मिळू शकतं. इनफॅक्ट त्याच्याकडे एक पॉझिटिव्हली सुद्धा बँक बघू शकते की तुमच्याकडे काही सोर्स आहे, आणि मग त्याचा आधार नंतर तुम्हाला ती जॉब सोडावं लागेल, पण ते देऊ शकेल लोक. ओके. आणि पुढचा प्रश्न, SC/ST कास्ट साठी कुठल्या योजना असतात? किंवा SC/ST कास्ट साठी मी जसं सांगितलं आधी की त्याच्यामध्ये एकतर ह्या ज्या योजना आहेत, PMEGP, CMEGP किंवा मुद्रा, याच्यामध्ये प्रेफरन्शियल बेसिस म्हणजे त्यांना प्राधान्याने त्यांना कर्ज दिलं जातं 100%. दॅट इज वन थिंग. याशिवाय तुम्हाला महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे, त्याच्या मार्फत तुम्हाला सीड मनीची स्कीम आहे, 10 लाखापर्यंतचं लोनची स्कीम आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांना जे शबरी विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळू शकतं, खावटी कर्ज मिळू शकतं, अनेक अशा काही योजना आहेत. सिडबी हा सिडबी ती व्हेंचर कॅपिटलसाठी. ओके. आणि पुढचा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग प्रोडक्ट साठी काय काय सबसिडी असतात अदर दॅन MEIS ड्रॉबॅक? काय इंजिनिअरिंग प्रोडक्ट साठी सबसिडी काय काय असतात एक्सपोर्ट मध्ये? एक्सपोर्ट MEIS ड्रॉबॅक, MEIS किंवा ड्युटी ड्रॉबॅक सोडून? ड्युटी ड्रॉबॅक आणि MEIS सोडून तुम्हाला फ्रेट सबसिडी असते, पण ती फ्रेट सबसिडी ही इंजिनिअरिंग प्रोडक्ट साठी नाही. फ्रेट सबसिडी असते तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की बॉक्स सबसिडी, सुद्धा बॉक्स सबसिडी त्याच्यात मिळू शकेल. आणि शिवाय तुम्हाला जे GST आहे तो रिफंड मिळतो ना, ही मोठी सबसिडी आहे. आणि उद्योगवर्धिनीचा एक एक्सपोर्ट इम्पोर्ट कोर्स आहे स्पेशल, त्याच्यामध्ये या सगळ्या सबसिडीज वरती डिटेल गायडन्स केलं जातं. तर तुम्ही उद्योगवर्धिनीची वेबसाईट व्हिजिट करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, महिलांना बँक लोन देणार म्हणजे बचत गटाची काही गरज असते का? नाही, बचत गट असेल तर ते बचत गटासाठी वेगळ्या काही योजना आहेत, पण बचत गट असेल तरच लोन मिळतं असं काही नाही. इंडिव्हिज्युअलला नक्कीच लोन मिळतंय, आणि बचत गट असेल तर तुम्हाला बचत गटासाठी त्याचं एक सिंपल इक्वेशन आहे की जेवढी तुमची बचत होईल 2-3 वर्षात, त्याच्या 6 पटीने तुम्हाला 6% दराने व्याज दराने तुम्हाला कर्ज मिळतं. एवढ्या कमी दराने ते कर्ज मिळू शकतं. आणि महिलांना, जसं मी महिलांना आणि SC/ST यांना सगळ्या केसेस मध्ये हे प्राधान्य आहे. आणि जसं एक आठवण करायची राहिली माझी, सिडबीची जी एक योजना आहे, स्टँडअप योजना, त्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज हे खास SC/ST आणि महिलांसाठी आहे. ओके. मॅक्स एज लिमिट काय असते लोन मिळवायचं? एज लिमिट आता साधारणपणे 50 पर्यंत शिथिल केलेलं आहे. 18 ते 45 ही साधारणपणे योजना आहे. 18 ते 45, 45 पर्यंत असलं पाहिजे. पण महिला SC/ST असेल तर त्यांना 45 पर्यंत रिलॅक्स आहे. पण बाकी काही याच्यामध्ये 18 ते 35 आहे. काही योजनांमध्ये 18 ते 35 आहे. पण आता ते बऱ्याच यांची 18 ते 45 पर्यंत नक्कीच आहे, अप टू 45. काही योजनांमध्ये 18 to 50 सुद्धा आहे. ओके. आणि बिझनेस जर का सक्सेसफुल नाही झाला तर काय करायचं, म्हणजे लोनचं काय करायचं? तर लोनचं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते ना. तर त्याच्यावर तुम्हाला अंडर सेक्शन 29 बँक हॅव अथॉरिटी टू, ते सगळं जे काही तुमचं ते मॉर्गेज ऑलरेडी केलेलं असतं, सगळं लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी याचं मॉर्गेज आहे, त्याच्यावर त्याचा हक्क ते घेऊ शकतात. तुम्हाला ते चान्स देतात, काही प्रोग्राम रिशेड्यूल, लोनचे हप्ते रिशेड्यूल करून देतात. त्याच्यात तुम्ही जर रिकव्हर केलं तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण नाही झालं तर मग शेवटी ते
अंडर सेक्शन 29 दे कॅन टेक द पोझिशन ऑफ दॅट युनिट आणि मग ते सेल करून त्यांचे जे पैसे वसूल करू शकतात. पण माझं काय म्हणणं आहे, हा विचारच काय करावा नाही का? हा विचार केला तर मग फेलच होणार आपण. हा विचारच करू नये. ओके, येस. ओके, पुढचा प्रश्न आता काही आपण लिमिटेड क्वेश्चन्स घेऊयात. पुढचा प्रश्न असा आहे की बँक लोन मिळवण्याआधी स्वतः किती टक्के भांडवल लावावे लागते? हे पण स्कीम तर अशी सांगते की तुम्हाला स्वतःचे 5 ते 10% लागतात. पण आयडियली प्रॅक्टिकली मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेल की अप टू 25% आपल्याकडे स्वतःचं भांडवल असलं पाहिजे. कारण काय की सगळ्याच गोष्टी बँक नाही देत तुम्हाला. तर त्यामुळे आपल्याला काय की स्वतःचं काहीतरी पैसे साधारणपणे 25% पर्यंत असतात. कसं असतं, आता समजा लँडची कॉस्ट आहे. आता लँडची पेपरची कॉस्ट 5 लाख रुपये आणि ऍक्च्युअली तुम्ही घेतलेली ती 8 लाख रुपये. मग ते 3 लाख तर तुम्हाला भरावं लागतील ना. पेपरवर नाही ना ते. अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे माझं असं आपल्याला जरूर सांगणार आहे की साधारणपणे एक 25% पर्यंत स्वतःची तयारी ठेवावी. कमी कमी घ्या ना लोन. 5% 10% त्यांच्या स्कीम नुसार असं की फक्त 5% तुम्हाला लागेल. 95% पर्यंत लोन आहे, त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे. अशा बी योजना आहेत, परंतु हे सबसिडी मिळायला 2 वर्ष लागेल. पण सबसिडी मग ते तुम्हाला 95% लोन देऊन टाकतील. पण त्या सबसिडीवर व्याज तुम्हाला 2 वर्ष भरावं लागेल. माझं एक तुम्हाला अगदी प्रामाणिक सल्ला आहे ऍज अ प्रॅक्टिकल पर्सन म्हणून की अप टू 25% तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, आणि बेसिकली आपण या कोर्स, असा प्रश्न आहे की या कोर्समध्ये तुम्ही कुठला बिझनेस करावा हे पण सांगणार आहे का, किंवा त्याच्यासाठी काय कुठला कोर्स तुम्ही रिकमेंड करू शकता? आता पहा, आपल्याकडे पूर्ण एक उद्योजकता विकास कार्यक्रम आहे. त्या उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये उद्योग निवडीपासून उभारणीपर्यंतचं सविस्तर असं मार्गदर्शन असतं. 6 वीक्स चालणारा कोर्स असतो ऑनलाईन. तर या 6 वीक्स मध्ये तुम्ही जरूर पार्टिसिपेट करू शकता. त्याचा तो जो आहे तो आता साधारणपणे अजून एक 15 दिवसांनी 3 आठवड्यांनी चालू होईल. त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यामध्ये तुमची ही समस्या सोडेल, कोणता उद्योग करावा, कसं करावं, शासनाचं लोन कसं घ्यावं, मार्केट सर्व्हे कसा करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मार्केटिंग कसं करावं, मार्केटिंग कसं हे करता येईल, फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करावं, अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या त्याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत. तर त्या तुम्ही जरूर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. हा, ओके. आणि पुढचा क्वेश्चन आहे की, एक मिनिट, खादी उद्योग थ्रू लोन अप्लाय केला आहे, यासाठी दुसरी काही योजना आहे का? नाही, खादी ग्रामोद्योग जो आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला PMEGP च्या अंतर्गत ते नक्की रिकमेंड करतात. आणि खादी ग्रामोद्योग मार्फत जर नाही जमत असेल तुम्हाला तर PMEGP मध्ये घ्या डायरेक्टली शहराच्या ह्याच्यात. पण खादी ग्रामोद्योग PMEGP मध्ये तुम्हाला KVIC लाच डायरेक्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर ते तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. KVIC हेच आहे जर तुम्हाला PMEGP घ्यायचं असेल तर. CMEGP मध्ये बी KVIC ला मध्ये टाकलं, पण तरी त्याच्यामध्ये डायरेक्ट DIC जिल्हा उद्योग केंद्र मार्फत सुद्धा तुम्ही हे करू शकता. ओके, आणि आता शेवटचा प्रश्न घेऊयात. तर नोकरी करून उद्योग चालू करणं योग्य आहे का? जर माझा सल्ला तुम्ही ऐकत असाल तर नोकरी करून आपण 100% त्याच्यामध्ये नाही देणार. मग 100% नाही दिलं तर मग कदाचित तो उद्योग तेवढा, आणि उद्योगामध्ये तुम्हाला 100% द्यावं लागेल. नोकरीमध्ये नाही दिलं तरी चालतंय, पण व्यवसायामध्ये मात्र 100% द्यावं लागतंय. त्यामुळे माझा सल्ला असा राहील की तुम्ही एवढं एक स्वतःला कॅपेबल बनवा की पहिले 3 महिने, 6 महिने, वर्षभर तुम्हाला पैसे जरी नाही मिळाले तरी तुम्ही राहू शकाल असं पोझिशन. आणि किंवा नोकरी चालू असताना तुम्ही उद्योगाची संपूर्ण तयारी करून मग नोकरी सोडा ना. मी स्वतःही नोकरी केली 10 वर्ष, पण नोकरी सोडली. माझी तयारी अशी होती की माझं 30 एप्रिलला मी जॉब सोडला आणि 26 मेला माझा ऍक्टिव्हिटी सुरू झाली होती. सो फ्रेंड्स, प्लॅनिंग करून काम करावं असं मी जरूर सांगेल. परंतु एकाच वेळेला दोन्ही गोष्टी नाही होणार. कारण काय, नोकरी बी दमणार, इथे बी दमणार, उत्साह राहणार नाही. त्यामुळे माझं असं सजेशन राहील आपल्याला की आपण एक तर ते सोडा, नाही तर हे सोडा, काहीतरी एक करावं लागेल. येस, आय थिंक आता काही प्रश्न नाहीये, रादर वेळच उरलेला नाहीये. 9 वाजत आले मित्रांनो, पण माझ्या मते मी सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला डायरेक्शन दिलेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नांचं सविस्तर असं
उत्तर आणि त्या संदर्भातलं तुमच्या अपेक्षे नसेल असं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्या कोर्समध्ये करणार आहोत. त्यामुळे जो कोर्स आहे तो तुम्ही जरूर जॉईन करा, जो 24 तारखेपासून सुरू होणार आहे. त्या कोर्समध्ये त्याचे कोर्सचे डिटेल्स सगळे तुम्ही आता ऐकलेलेच आहेत. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, आमच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, ते सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळे आमचे फेसबुक पेज असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. सो फ्रेंड्स, व्हॉट आय विल रिक्वेस्ट यू की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी जरूर जाणून घ्याव्या या आपल्या कोर्सच्या संदर्भात आणि जरूर या तुम्ही कोर्समध्ये. मोस्ट वेलकम टू उद्योगवर्धिनी. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आपण सगळे अगदी एवढ्या रात्रीच्या वेळेस सुद्धा आलात आणि हे जाणून घेतलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या आगाऊ मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष अधिक चांगलं होण्यासाठी तुम्ही या शासकीय योजनांचा जरूर लाभ घ्यावा असं मी जरूर आपल्याला सांगेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.